हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी 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 रूप रूप विठ्ठल बरवा तो हा 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 विठ्ठल बरवा सुकृताचे जोडी बहुता सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुता आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी म्हणून विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आवडी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुदेव महाराज की जय सद्गुरुंगाजी महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय महाराज की जय भाई सर्वभक्त की जय समचरण सरोजं सांद्र नीलाबुदाभ जगननिहित पाणी मंडल मंडलन तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरणतेची बंधू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कार होऊन येत गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सर्वविष्टम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थमूर्ती नमामि गंगा गिरियोगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यासयोगमुखेश वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम लोकाभिरामम रणरंगधिरम राजवनेत्रम रघुवंशनाथम करुणरूपा करुणाकरम श्री रामचंद्रम शरणम प्रपदे श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी वर्णव रघुबर विमल जसु जोदायको फलचारी बुद्धि तनुजानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोरे हरे कले सविकर मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी आपुलिया हिता जुआसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक थोडा प्लेन करा तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आधी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी म्हणजे जागा आहे ज्याला आपलं हित समजलं ज्यानं आत्मकल्याण करून घेतलं स्वतःचं हित साधलं असा जो कोणी विरळा एखादा महात्मा आहे त्याच्या आईवडिलाला धन्यता दिली धन्य माता पिता तयाची त्या कुळामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जण हा श्रेष्ठ आहे आणि त्याचा आनंद भगवान परमात्म्याला होतो कारण असे संस्कार परिवारामध्ये झालेले असतात की जे संस्कार गीतेचं पारायण करायला लावतात श्रीमद भागवताची कथा करायला लावतात आणि म्हणून त्यांच्या आईवडिलांना जगद्गुरु श्री संत तुकोबराय धन्यता देतात भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद होतो आणि जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात अशा व्यक्तीचं जर मला त्या ठिकाणी माझ्याकडून सेवा घडली माझ्याकडून त्या व्यक्तीची जर सेवा घडली तर निश्चितच माझ्या दैवाला पार नाही विठ्ठल विठ्ठल असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे संकल्पित मर्यादित वेळेमध्ये या ठिकाणी या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडं सर्व मिळून 1 तास आहे
आणि एका तासामध्ये आपल्याला चिंतनही मांडायचंय, कार्यक्रमाचं प्रयोजनही मांडायचंय. काय निमित्तानंही सेवा आहे. अहो, ज्या मुक्ताईला आम्ही लहानपणापासून पाहतो, ज्या मुक्ताईला लहानपणापासून बोबडी बोबडी बोलत होती मुक्ताई, तेव्हापासून ज्या मुक्ताईचा आम्ही सांभाळ केला सर्वांनी, सर्वांचं काळीज म्हणजे मुक्ताई आहे. आणि त्याच मुक्ताईच्या कन्येचं नामकरण विधी सुद्धा माझ्याकडेच येईल, ही एक केवळ भगवान परमात्म्याची कृपा आहे. आणि ही माझ्यापर्यंत सेवा आदेश आलेला आहे, बाबांचा आदेश. बाबांनी आदेश केला आणि मी तो पाळलेला आहे. या ठिकाणी बघा, सर्व कीर्तनकार महाराज मंडळींची खान म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाबांकडून अशी मंडळी या ठिकाणी कीर्तनकार निर्माण झालेली आहे की ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे. सगळ्या जोड्या आपल्याला माहिती आहे. याच परिवारातील, चाळक परिवारातील मुक्ताई महाराज वेरुळकर असेल, महेश महाराज वेरुळकर असेल, त्याचबरोबर माऊली महाराज असेल, त्यांची जोडी असेल, कृष्णा महाराज असेल, असा सर्व परिवार. आणि ज्या परिवारानं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नव्हे भारतभर ज्या परिवारानं नाव कमवलं महाराज, आणि ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची सेवा निष्ठेनं जो परिवार करतो आहे, त्या परिवाराच्या चरणावरती मी प्रथमतः नतमस्तक होतो बघा. आणि सगळे उपकार कोणाचे असेल तर ते बाबांचे उपकार आहे. कारण बघा, एक प्रमाण मी आपल्याला म्हणून दाखवेल. करोनी स्मरण करवी अनिका, करोनी स्मरण करवी अनिका, तो या झाला लोका नाव जगी. तुका म्हणे ऐसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना. नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना. नारायण नारायण स्मरवे, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना. ज्या महात्म्यांच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं आठवण येते, ज्या महात्म्यांच्या माध्यमातून भगवंताची सेवा आपल्याकडून सर्वांकडून घडते, त्या महात्म्यांच्या चरणावरती या ठिकाणी प्रथमतः आपण नतमस्तक होऊया. बाबांचे उपकार आहे आमच्यासारख्या सर्व कीर्तनकार महाराजांवरती, आप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयऱ्यांवरती सुद्धा उपकार आहे बाबांचे. कारण एक महात्मा ज्या कुळामध्ये जन्माला येतो, त्या कुळामध्ये जन्माला येणाऱ्यांचा सुद्धा आनंद वाटतो भगवंताला. अशाच अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. ज्या कुळामध्ये, ज्या परिवारामध्ये एखादे संत, एखादे महात्मे येतात, त्या कुळामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जण पवित्र होऊन जातं त्याचं जीवन. पूजनीय बाबाजींच्या आई वडिलांनी सुद्धा अनंत जन्मीची तपश्चर्या केली असेल. बाबांनी सांगितलं की 50,000 जप करत होती आमची माय, आमची आई 50,000 जप झाल्याशिवाय त्या ठिकाणी भोजन करत नव्हती. असा नित्यनेम ज्यांच्या जीवनामध्ये होता महाराज. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये सुद्धा नित्यनेम होता. आईनं तपश्चर्या केली, साधना केली, आणि त्याचा परिणाम असा त्या ठिकाणी ज्ञानोबराय आले. त्याच पद्धतीनं बाबांचे उपकार आहे महाराज आमच्यासारख्या कथाकार कीर्तनकारांवरती. कारण
मी एवढा मोठा नाही की तुमच्या समोर काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या लगे तुमच्या जीवनात परिवर्तन झालं, असं काही घडणार नाही. फक्त बाबांचं मोठेपण आहे की मला इतकं मोठं केलंय. विठ्ठल आदरणीय बाबांनी सांगावं आणि सर्व परिवाराने ऐकावं, याच्यापेक्षा अहो भाग्य कोणतं असेल. म्हणून आदरणीय मुक्ताई महाराजांचे पिताश्री आबा असतील, बंधू माऊली महाराज असतील, कृष्णा महाराज असतील आणि त्यांचा सर्व परिवार, या परिवाराला मी धन्यवाद देईल. त्याचबरोबर ज्या छत्रपती शिवरायांचं जे गाव वेरूळ गाव, त्या वेरूळ गावामध्ये राहणाऱ्या काळे परिवार, आमचे आदरणीय महेशजी महाराज. महेश म्हणजे भगवान शिव आणि मुक्ताई म्हणजे शक्ती. शिव आणि शक्ती यांच्यापासून कन्यारत्न, आणि ते सुद्धा अलौकिक स्वरूपाचं आहे. आणि म्हणून त्या काळे परिवाराला धन्यवाद, चाळक परिवाराला या ठिकाणी धन्यवाद, आप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे, वेळात वेळ काढून एवढ्या उन्हाच्या आपण कार्यक्रमासाठी उपस्थित झालो, सर्वांना धन्यवाद. विठ्ठल शास्त्रानुसार 16 संस्कार सांगितलेले आहे. 16 संस्कार सांगितले, त्याच्यातला 5व्या क्रमांकाचा संस्कार म्हणजे नामकरण विधी आहे. आज मुक्ताईच्या या चिमुकलीला आज एक नवी ओळख निर्माण होणार आहे, जी समाजामध्ये वागण्यासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी ती उपयोगात येणार आहे. असं नाव त्या चिमुकलीला आज मिळणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून एकच प्रार्थना करायची भगवान परमात्म्याकडं की महाराज अशा परिवारामध्ये, मी तर म्हणतो अंबानीच्या परिवारामध्ये नको, परंतु महाराज या महेश महाराजांच्या परिवारामध्ये जन्म झाला, त्या कन्येचा भाग्यवान आहे ती कन्या. बघा, पैसा प्रॉपर्टी सगळं मिळेल जगामध्ये, परंतु नामस्मरण मिळणं कठीण आहे. ज्या परिवारामध्ये शांतीब्रह्म आहे आमचे महेश महाराज, कथाकार आहे, कीर्तनकार आहे, असे वडिलांचे संस्कार. आणि आई महाराज, आईनं तर उभा महाराष्ट्रभर ज्या मुक्ताईच्या आवाजाची चर्चा आहे, अशा परिवारामध्ये जन्माला येणारी कन्या किती भाग्यवान. आणि आपण म्हणूनच एकच म्हणायचं भगवान परमात्म्याकडे, देवा माझ्या प्रिय बाळाची पुरी करी रे कामना, देवा माझ्या प्रिय बाळाची पुरी करी रे कामना. हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा. त्या चिमुकला माझा चपला दिसतो कसा देखना, त्या चिमुकला माझा चपला दिसतो कसा देखना. हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा. त्या सोनुलीला आपण शुभ आशीर्वाद देण्यासाठी आप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे एकत्रित आलेलो आहे. तिला आज एक नवीन त्या ठिकाणी तिची ओळख निर्माण होणार आहे, नवीन नाव तिला आज प्राप्त होणार आहे, तेच नाव तिला मोठं करणार आहे. त्या नामकरण विधीच्या निमित्तानं उपस्थित आप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे सर्वांच्या उपस्थितीमध्ये सगळी कीर्तनकारच आहे. या ठिकाणी एका ठिकाणी कवी संमेलन भरलेलं होतं. कवी संमेलन व्यासपीठावर गर्दीच गर्दी, जागाच नव्हती, खाली गर्दीच गर्दी, हे गर्दी. आणि तेवढ्यामध्ये गर्दीच गर्दी पाहायला भेटते सगळीकडं. एक जण आला आणि म्हणलं, महाराज काय गर्दी आहे कार्यक्रमासाठी, बापरे ह्या कविता ऐकण्यासाठी एवढी गर्दी. एक जण म्हणलं, महाराज अहो ती गर्दी ऐकणाऱ्यांची नाही, ते सगळे कवीच आहे, फक्त वर व्यासपीठावर जागा नाही म्हणून खाली बसली. तसंच आहे इथं. इथं एक होणी माझ्या पाठीमाग उभे असले सगळे कीर्तनकारच आहे महाराज. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सर्वांच्या मिळून आपण एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला.
पाहिला एकट्याचा नवे खेळ. एकाचं काम नाही म्हणून सर्वांनी एकत्रित होऊन त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. का भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं? कारण नरदेह कशासाठी प्राप्त झालेला आहे? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी प्राप्त झालेलं आहे. आणि ते नामस्मरण जर केलं नाही तर आमचं अहित झालं. नामस्मरण जर केलं नाही तर अहित झालं. आणि नामस्मरण केलं, सतत त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर आमचं हित झालं. हित म्हणजे काय आणि अहित म्हणजे काय? विठ्ठल आज सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात की मला त्यांची सेवा घडू दे. कोणाची? ज्यानं आपल्या जीवनामध्ये स्वतःचं काय साधलं? हित साधलं. हित साधलं त्याची सेवा माझ्याकडून घडू दे असं तुकोबाराय सांगतात. तुकोबारायांच्या स्वभावाचा जरा विचार करा आपण. तुकोबारायांचा स्वभाव कसा आहे? एक वेळेला भगवान परमात्म्याशी चर्चा करताना सुद्धा देवानं सहज सांगितलं, तुकाराम महाराज, ओ महाराज, अहो ते येत आहेत ना तिकडून, त्यांना संत म्हणा. ते तिकडून येतात ना, कपडे घातलेले आहे ना भगवे, त्यांना संत म्हणा. तुकोबाराय म्हणले, देवा तू एक वेळेला त्यांना संत म्हणू शकतो पण मी संत म्हणणार नाही. तुकोबारांच्या मुखातले उद्गार आहे, करसिते देवा करी माझे सुखे, 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 परिमिताची मुखे न मने संत, माझे माझे परिचर्य माझे माझे, करिसिते देवा करी माझे सुखे, परिमित्याशी मुखे न म्हणे संत. मी त्यांना म्हणणार नाही का तुला माझं जे करायचं ते कर, परंतु मी त्यांना संत म्हणू शकत नाही. जोपर्यंत संतांच्या कसोटीमध्ये ते उतरत नाही तोपर्यंत मी त्यांना संत म्हणत नाही. हा तुकोबारांचा स्वभाव आहे. तुकोबारांचा आणखीन एक स्वभाव सांगतो. उभ्या आयुष्यामध्ये काहीतरी लोभ म्हणून काहीतरी कधी खोटं बोलले तुकोबाराय असं आठवत नाही. तुकोबारायांना सत्य आवडत होतं. तुका म्हणे सत्य सांगो, तुका म्हणे सत्य सांगो, तुका म्हणे सत्य सांगो, तुका म्हणे सत्य सांगो, येऊत रागे येतील ते, येऊत रागे येतील ते, येऊत रागे येतील ते, येऊत रागे येतील ते, तुका म्हणे सत्य सांगो, येऊत रागे येतील ते, येऊत रागे येतील ते, येऊत रागे येतील ते. जगद्गुरु श्री संत तुकोबारांचं स्पष्ट मत आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सत्य सांगो, जे सत्य आहे तेच जगाला आम्ही सांगणार. कोणाला राग आला, वाईट वाटलं बोलणं, बघा काही लोक सहज तोंडावर बोलणारे असतात. एक वर्ग असा आहे की जो मागं बडबड करतो, मागं बडबड करतो आणि मागं चाहड्या करतो. एक वर्ग असा आहे की जो तोंडावर बोलतो पण खरं बोलतो. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, त्या दोन वर्गातलं तुम्हाला कोणता वर्ग आवडतो? जो तोंडावर बोलणार आहे, एखाद्याची गोष्ट चुकत असेल त्याला जर तोंडावर सांगितलं ना, बाबा तुझं इथं चुकायला लागलं, इथं तुझं चुकतंय, त्याला जर तोंडावर सांगितलं त्याला गुण येत राहतो. पण आपल्याला एक सवय लागली, वा 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 क्या बात, वा 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 म्हणलं की ते आणखीन काय होतं, त्याचं जर चुकत असेल एखाद्याचं तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम तयार होतो. म्हणून बघा काय आहे, तोंडावर जो बोलतो, बघा हे म्हणजे रेडीमेड कपडे दुकान राहत, एखादा शर्ट एखाद्याला येऊ शकतो. बघा विठ्ठल विठ्ठल का म्हणे सत्य सांगो, येवत रागे येतील ते. जो तोंडावर बोलतो ना महाराज इथं चुकतंय, तर त्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल घडून त्या ठिकाणी त्याचे काय होऊ शकते, सुधारणा होऊ शकते. पण एखादा माग तोंडावर गोड बोलतो, काही लोक असे असतात तोंडावर इतके गोड बोलतात महाराज, परंतु पाठीमागं चाहड्या करतात. तो मागचा वर्ग धोक्याचा आहे, घातक आहे. तो तुकोबारांचं बोलणं तोंडावर सडे तोड, सत्य आहे ते जगाच्या समोर मांडणार आणि जे सत्य आहे तेच बोलणार. हा तुकोबारांचा स्वभाव आहे. बरं, कुठल्याही गोष्टीचा कधी लोभ नाही.
लोभ अहंता नाही म्हणजे लोभ नाही, कुठलाच लोभ नाही. बघा त्याला एक आणखीन एक पोषक प्रमाण होतं माझ्याकडं. कुठल्याही प्रकारचा लोभ नाही तुकोबारांच्या अंतकरणावर. छत्रपती ईश्वरांनी जे काही पाठवल्या त्या भेटवस्तू तुकाराम महाराजांनी काय केल्या होत्या? सोने रुपये आम्हा मृदुके समान मानिक पाशान खडे जैसे. महाराज आम्हाला याची गरज नाही, याचा उपयोग स्वराज्याच्या हितासाठी करा असं म्हणणारे तुकोबाराय. कुठल्याही प्रकारचा लोभ नाही. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये 12 बैलगाड्या रजिस्टर कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवणारे पहिले संत कोण असेल ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहे. एवढे पैसे होते लोकांकडे महाराजांच्या, एवढ्या उधाऱ्या होत्या. पण दुष्काळ पडला ना, दुष्काळ पडला. महाराजांनी पाहिलं सगळ्या जगाची फजिती चालली. अरे पाणी प्यायला भेटत नाही, अन्न खायला भेटत नाही. आणि अशा वेळेला आपण हे कर्ज मागायचं लोकांना, अरे रे 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 हे घोर पाप आहे. आणि म्हणून ते कर्जाच्या वया पाण्यात बुडवल्या. आणि तवाच आमच्यासारख्या कीर्तन करायची मीटिंग लावली होती एक रात्री बाबांना. 12 बैलगाड्या रजिस्टर पाण्यात बुडवले ना, आमच्यासारख्या कीर्तनकारांची एक मीटिंग घेतली होती. आम्हाला सांगितलं होतं बाबांना, तुकाराम बाबांना, पोरा हो 12 बैलगाड्या रजिस्टर वाटून चाललो, 42 लाख रुपयाची इस्टेट फेकून दिली बरं का पाण्यामध्ये. पण इथून पुढे अख्ख्या महाराष्ट्रात फिरा आणि लोक इकडून या जा सगळं हांगाडा. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचा मुद्दा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही संतांचा. सत्यता आहे, जे सत्य आहे तेच जगासमोर मांडणार आहे. असा तुकोबारांचा स्वभाव असताना सुद्धा तुकोबाराय कोणाचंही वर्णन करायला तयार, कोणाचं वर्णन करत नाही. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्ती मानवाची सांगू वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्ती मानवाची सांगू नये. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये, सांगू नये. कीर्ती मानव मला वावा म्हणा. विठ्ठल विठ्ठल गोड साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम गोड आणि कीर्तनकाराचा आत्मा म्हणजे साऊंड सिस्टीम आहे. गोड साऊंड सिस्टीम आहे. गोड गायन करणारी किती गोड आहे. मला किती गोड चाल गायली या मंडळींनी. टाळ एक लयबद्ध टाळ आहे. नाही तर मग काही काही ठिकाणी अनुभव येतो. एका कीर्तनाला गेलो मी, आता शूटिंग चालू आहे नाही तर बोललो असतो. जाऊ द्या तेवढं कट करून टाकू, तेवढं कट करून टाकू. बघा काय झालं, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, मग तिथं प्रमाण दिलं. टाळं मागं पुढं वाजवत प्रमाण दिलं. एकाच्या नादानी घोडा त्यांच्या संग. आता घोडं त्यांच्या संघ का घडो त्यांचा संघ. मी म्हणलं घोडं तर घोडं, मला तरी काय अर्धा पाऊण तास बोलायचं. परंतु इथं घोळा घोळा वाजती टाळ, घोळा घोळा वाजती टाळ, छन 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 नादर साळ, छन छन नादर उद 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 झाली पहाली वेळ, उद झाली पहाली वेळ, उद झाली पहाली वेळ, उद झाली पहाली वेळ. उठावाचे वदा गोपाळ, उठावाचे वदा गोपाळ, उठावाचे वदा गोपाळ, उठावाचे वदा गोपाळ. कैसा वसले
साळ उदो झाली पारे. बघा टाळो टाळी लोपला नाद अंगवांगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळो निगावा गोविंद. भोग भोगिताची आटला भेद टाळो टाळी लोपला नाद ब्रह्मानंद प्राप्त झाला. ब्रह्मानंदाची प्राप्ती होते निर्मिती होते असं वातावरण असल्यानंतर गोड साऊंड सिस्टीम आहे. गोड सर्व वारकरी भजनी टाळकरी मंडळी आहे आणि मृदंगाचं तर पाहायचंच काम नाही. जोरदार टाळी वाजवाय. मी बरंच फिरलो 2 मृदंगाचार्य पाहिले होते पण इथं 3 आहे. आणि तिसऱ्या मृदंगाचार्याचं तर वर्णनच करायचं काम नाही कारण ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले. 12 वर्षे न पायले आता पटका पट बाहेर आले. नागवेची पळवणी गेली रे नागवेची पळवणी गेली रे. ऐक खेळिया तुझं सांगितले जाणून गेले. ऐक खेळिया तुला सांगितले जाणून गेले. ऐक खेळिया तुला जाणून गेले. ऐक खेळिया तुला जाणून गेले. कोणाचं वर्णन नाही माहिती. शुकाचार्यांचं ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे व्याले. जन्म मरणाच्या खेळाला घाबरलेले शुकाचार्य 12 वर्षाईच्या उदरामध्ये लपून बसले. आणि महाराज यांचं नाव सुद्धा शुक आहे. महाराज ज्या दिवशी बाबांची श्रीमद भागवत कथेमध्ये शुकाचार्यांचा जन्म झाला त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये या शुकाचार्यांचा जन्म आहे. विठ्ठल बघा एकाएकी कुणाच्या घरामध्ये संत येत नाही. एकाएकी कुणाच्या घरामध्ये अशी मृदंगाचार्य येत नाही. त्याला साधना लागते. अनंत जन्मीची साधना या परिवाराची असेल आणि म्हणूनच भावी काळामध्ये शुक महाराजांकडून आता काय नाव ठेवलं आपण का गुप्त आहे अजून. हा शुक महाराजांकडून त्याचबरोबर मुक्ताई महाराजांची जी आता कन्या आहे या जोडीकडून खूप मोठी अपेक्षा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठल विठ्ठल. गोड साऊंड सिस्टीम आहे. गोड टाळकरी मंडळी आहे. गायनाचार्य गुणीजन महाराज मंडळी आहे. गोड हार्मोनियम वादक आहे. दादांनी खूप सुंदर वाजवली हार्मोनियम बरं का. तुम्ही पण सुंदर आहे. म्हणजे मी अजून नाही तर मग काही काही ठिकाणी मी म्हणलं भिंपलाच वाजा ना तुम्ही म्हणा तर खरी पण इथं मात्र सुराला सूर आहे. आणि गोड हार्मोनियम 50, 60, 70 हजार रुपयाची हार्मोनियम आहे बाबांकडं. आणि मग वर्णन करावं तेवढं थोडं आहे. गोड साऊंड सिस्टीम आहे. गोड त्या ठिकाणी टाळकरी आहे. गोड मृदंगाचार्य आहे. गोड हार्मोनियम वादक आहे. आणि गोड ऐकणारी आहे. महाराज गाणारी मंडळी हुशार आहे. हार्मोनियम वादक हुशार आहे. मृदंगाचार्य हुशार आहे. सगळीच मंडळी हुशार. मी काय येडपट थोडी. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला तेवढ्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. मी सांगत होतो की जगद्गुरु श्री संत तुकोबाराय कुणालाही कधीही शरण न जाणारे भगवान परमात्म्याला शरण गेलेले आहे. फक्त तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. ज्या अनंताला भगवंताला तुकोबारांनी वाचा वाणी वाहिलेली आहे दुसऱ्याचं वर्णन मात्र तुकोबाराय करत नाही. अशा स्वभाव ज्या तुकोबारायांचा आहे ते तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मला त्यांची सेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतात. याचा अर्थ निश्चितच आजच्या अभंगामध्ये जी सेवा सांगितलेली आहे ती अवघड आहे. विठ्ठल महाराज सांगतात तरी माझ्या दैवा पार नाही. मला त्यांची सेवा घडावी. कोणाची? जो आपल्या आत्मकल्याणाच्या हिताच्या ठाई जो कोण आहे जागा आहे. आता हित म्हणजे काय ना अहित म्हणजे काय. तर महाराज हित म्हणजे परमात्म्याचं चिंतन ज्यानं साधलं
हित म्हणजे शास्त्रीय व्याख्या सांगू तुम्हाला. हित म्हणजे काय? हित म्हणजे जे परिणामानं कल्याणकारक आहे त्याला हित म्हणावं, जे परिणामानं घातक आहे त्याला अहित म्हणावं. विठ्ठल. अजून एक सांगतो, सत्य कोणाला म्हणावं? सत्य म्हणजे काय? आपल्याकडे प्रमाण आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू. विठ्ठला विठ्ठला तू सत्य आहे म्हणजे जे परिणामानं कल्याणकारक. आपलं वेगळं आहे. आपण काय करतो माहितीये का? इदलचं बोलणं जसंच्या तसं ऐकलं तिथं जाऊन सांगितलं, आपण म्हणतो खरा बोलला. इदलचं जसंच तसं ऐकलं तिथं जाऊन सांगितलं म्हणजे सत्य बोलला, खरा बोलला. ही सत्याची व्याख्या नाही. सत्याची व्याख्या ही नाही. मग जे परिणामानं कल्याणकारक आहे त्याला सत्य म्हणावं आणि जे परिणामानं घातक आहे त्याला असत्य म्हणावं. बघा, दोन मित्र रेल्वेमध्ये, एक गरीबाचं होतं आणि एक श्रीमंताचं होतं. श्रीमंताचं जे होतं त्याच्याकडे तिकीट होतं, जे गरीबाचं होतं त्याच्याकडे तिकीट नव्हतं. तिकीट काढायला पैसे नव्हते, मग ते बिगर तिकीट होतं. दोघं गप्पा मारत आले. स्टेशन आल्यानंतर सुद्धा त्यांना कोणी विचारलं नाही, पण खाली उतरल्यानंतर एका टीसीला शंका आली म्हणून त्यानं शिट्टी वाजवली आणि आवाज दिला, ए तिकीट. ज्याच्या खिशात तिकीट होतं ते पळायला लागलं. ज्याच्या खिशात तिकीट होतं ते पळायला लागलं. गेलं पुढं. 2 किलोमीटर गेल्यानंतर टीसी पाठीमागं तो धावतो पुढं. टीसी पाठीमाग 2 किलोमीटर गेल्यानंतर उभा थांबलं. तिकीट. यानं खिशात हात घातला आणि त्याला तिकीट दाखवलं. ते टीसी म्हणतो, तुला गोळ्या वेळेत आलोय काय? अरे तुझ्या खिशात तिकीट होतं, तू पळाला का म्हणून? मग त्यांना दिलेलं उत्तर सुंदर आहे. त्यांना सांगितलं, माझ्या खिशात तिकीट होतं, पण माझा जो बिगर तिकटी जो मित्र होता ना, तो बिगर तिकटी होता. हे तिकीट तुला तिथंच दाखवलं असतं तर तिथंच त्याला पकडलं असतं. त्याला वाचवण्यासाठी 2 किलोमीटर पळालो. लक्षात आलं तर पहा. बघा, प्रक्रिया कशी आहे? वाईट आहे, पण परिणाम कसा आहे त्याचा? कल्याणकारक जर असेल तर याला सत्य म्हणतं. शास्त्र काय म्हणतं? सत्य म्हणतं. तसं जे परिणामानं कल्याणकारक आहे त्याला हित म्हणावं आणि जे परिणामानं घातक आहे ते अहित आहे. आता परिणामानं घातक काय बरं? तुम्ही आम्ही जो संसार स्वीकारलेला आहे हा परिणामानं कसा आहे? आता जाऊ दे, आपल्या गाड्या गेल्या निघून, त्याला इलच नाही काही. पण परिणामानं कसा आहे? शुकाचार्य का घाबरले बरं? ब्राह्मणाचे पोरं एका खेळाशी बी आले. कोणत्या खेळाला घाबरले? या मायेच्या खेळाला घाबरले महाराज. ही माया कशी आहे? मायेने थोरा थोरा नागविले, धरोनी शेंडी सहित बुडविले. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी, सबको मालूम है जी. नारद की तो भई नारद, नारद की तो भई नारद, कैसी नौबत राजी. अजब झटका माएगा डुबाया पर्वत सबका, अजब झटका माएगा डुबाया पर्वत. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. नारद की तो भई नारदी, कैसी नौबत गाजी, कैसी नौबत गाजी. मला हे देऊ नका, प्लेन मध्येच ठेव. अजब झटका माये, काही माया असे महाराज. आणि ती तरुण जाण्यासाठी कशी आहे? दुस्तर आहे, पण फजिती करणारी आहे. माया चांगल्या चांगल्यांना नागवते महाराज, फजिती करते. बघा, एकाच वेळेला भावना प्रगट करते अंतकरणामध्ये. कोण आहे बरं ती? माया आहे की नाही? बघा, गावामध्ये, खेडेगावामध्ये, गावामधून सिमेंट रस्ता गेलेला, माया काय करते बघा? सिमेंट रस्ता गेलेला गावातून, मग इकडच्या घराचं तोंड तिकडं, तिकडच्या घराचं तोंड इकडं. तिकडच्या घरामध्ये काहीतरी कुरबूर झालेली आहे. मग माणसं गेले कामाधंद्याला निघून. दुपारी 12:30 वाजता इकडची म्हातारी सरकत सरकत गेली, उंबऱ्याजवळ बसली. तिकडची म्हातारी सरकत सरकत आली, उंबऱ्याजवळ बसली. इकडच्या म्हातारीनं तिकडच्या म्हातारीला विचारलं, का ग कापूस किती निघला? ती म्हणली, मलाच नाही तर मला काय पेटायचा का? मग इकडच्या म्हातारीला कळालं तिच्या घरात काहीतरी काय झालेले आहे, झगडे झालेले, भांडणं झालेले आहे. मग इकडची म्हातारीनं थोडा फॉर्म्युला बदलला बोलण्याचा. मग इकडची म्हातारी म्हणे, का ग अगं तुझ्या गंगीचं काय चाललं ग?
तिकडची म्हातारी पगळली आणि तिकडची म्हातारी म्हणली, बाई तुला खरंच सांगू का, माझ्या गंगीचं सोनं झालं. म्हणे काय झालं? पाहुणा शब्दाच्या बाहेर नाही. काय झालं? सोनं झालं, पाहुणा शब्दाच्या बाहेर नाही. पुन्हा इकडच्या म्हातारीच्या, का ग तो पोराचं काय चाललं? ती म्हातारी म्हणली, नाव नको घेऊ त्या मेलेच. तो बैल झाला. आणि काय करतो? बायकोच ऐकतो. आणि मला खरं सांगा, हिचं जावई कोणच ऐकतो? तो बायकोच ऐकतो, पण जावई कोणच ऐकतो? मग एकाच म्हातारीच्या अंतकरणामध्ये ही डबल भावना प्रगट झाली. ही प्रगट करणारी कोण आहे? घडून आणणारी कोण आहे? माया आहे, माया. त्या मायेला एके ठिकाणी नाथबाबांनी कोलटणीचं काय की दिलं, रूपक दिलं. सगुण गुणमयी मायाली कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळायाली कोलाटीन खेळाया. सगुण गुणमयी माया कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळाया. सगुण गुणमयी मायाली कोलाटीन खेळाया, सगुण गुणमयी मायाली कोलाटीन खेळाया, सगुण गुणमयी मायाली कोलाटीन खेळाया. सगुण गुणमयी मायाली कोलाटीन खेळाया, सगुण गुणमयी मायाली कोलाटीन कोलाटीन खेळायाली कोलाटीन खेळाया. सगुण गुणमयी मायाली कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळायाली कोलाटीन खेळाया. माया आहे महाराज, ही माया भगवान परमात्म्याची माया आहे. आणि त्या मायेनं थोरा थोरा नागविले. प्रपंचामध्ये सुद्धा काय, संसारामध्ये मायाच आहे. म्हणून संसार एखाद्यानं केला आणि तो तरुण गेला असं आहे का? किंवा संसार पूर्ण झाला असं आहे का? संसार कधी पूर्ण होत नाही, कारण तो सारखा सरकवतो, त्याला संसार म्हणतात. पहिला सपरामध्ये राहत होता, पत्र्याच्या 2 खोल्या बांधल्या, सरकला पुढं. स्लॅबचा बंगला बांधला, सरकला पुढं. एक दिवस पोट दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणे, पोट कधीपासून दुखत? शेजाऱ्याच्या JCPची पूजा झाल्यापासून. मग यानं काढलं कर्ज, 40 लाखाची फाईल तयार केली, बँकेची जप्ती आली, सरकला पाठीमागे. याचंच नाव संसार आहे महाराज. म्हणजे जो संसार आहे, ज्या संसारामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती होत नाही, तो एक दिवस अहिताकडे घेऊन जातो. पण संसारामध्ये राहून सुद्धा योग्य वेळेला सावध झालो, योग्य वेळेला जे सावध झाले महाराज. नाथबाबांनी संसार केला नाही का? केला संसार. तुकोबारांनी संसार केला नाही की? केला संसार. परंतु योग्य वेळेला सावध होई रे बापा, काळ लागला मापा. योग्य वेळेला सावध झाले आणि सावध होऊन काय करा? गुरुवारी ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांना लोक विचारते, महाराज सावध होऊन काय करावं? महाराजांनी सांगावं, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी, देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारी, वारी हो वारी माझ्या मल्हारी, वारी हो वारी माझ्या मल्हारी, वारी हो वारी माझ्या मल्हारी वारी. बघा, सावध होऊन भजन करा, नामस्मरण करा, चिंतनामध्ये आपला वेळ घाला. कारण हा जो प्रपंच आहे, संसार आहे, हा कसा आहे? मुळात दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. आम्ही फक्त सांगतो तुम्हाला, दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी. परंतु मुळात आमच्यासाठी सुद्धा महाराज, तुम्ही ना आम्ही एकच आहोत. परंतु जे काही संत महात्मे आहे, ज्यांनी महाराज प्रपंचही केला, परंतु तो प्रपंच कसा केला? अलिप्त कमळ जळी जैसे. पाण्यामध्ये कमळ आहे, परंतु ते कमळ आपल्या पाण्याचा स्पर्श अंगाला होऊ देत नाही. असा ज्यांनी संसार प्रपंच केला आणि महाराज याच्यामध्ये राहून सुद्धा भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन केलं सतत, त्यानं आपलं हित साधलेलं आहे. आठवावे पाय विठोबाचे, विठोबाचे आठवावे पाय विठोबाचे, विठोबाचे आठवावे पाय विठोबाचे, विठोबाचे आठवावे पाय विठोबाचे. आम्हा संसार काय कर, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे
कीर्तयन्तो मायतन्तस्य दृढव्रता सदनाम घोष करू हरि कथा सदनाम घोष करू हरि सदानाम घोष करू हरि कथा सदानाम घोष करू हरि कथा देन जगजित समाधान देन जगजित समाधान देन जगजित समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार देन जगजित समाधान देन जगजित समाधान सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व याच संसारामध्ये प्रपंचामध्ये राहून ज्यांनी सतत त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं हा संसार मुळात दुःख रूप आहे हे ज्याला शाश्वत सत्य समजलं. संसार दुःख मुळ आम्ही फक्त प्रमाण म्हणतो परंतु मुळात हा दुःख बांधवडीच आहे. हा दुःख देणाराच आहे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ आ आ कळो येईल अंतकाळी अंतकाळी शेवटच्या क्षणी कळो येईल काय प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी म्हणजे मग शेवटची स्थिती आहे. बाईला म्हणे खर मरत तरी बरे नाशिले घरे थुंकून या अशी परिस्थिती होण्याच्या आतमध्ये जर आम्ही सावध झालो तर खरंच आम्ही सावध झालो. नाही सावध झालो तर आमची फळफजिती निश्चित आहे. कारण मुळातच हा दुःखरूप असलेला संसार याच्यामध्ये तुम्ही आम्ही फक्त ढळढळीत खोटं बोलतो. तुम्ही जर मला म्हणले महाराज कस काय मी म्हणतो मजेत आहे. मी जर तुम्हाला म्हणलो कस काय तुम्ही काय म्हणता इमानदारीनं सांग काय म्हणता मजेत आहे. मला खरं सांगा कोण मजेत आहे कोण मजेत आहे. आमच्या तिथं शेजारी शेजारी दोन घरं एका घरातून हसायचा आवाज एका घरातून रडायचा आवाज. ज्याच्या घरातून रडायचा आवाज त्याचा चेहरा पडलेला ज्याच्या घरातून हसायचा आवाज तो त्याला भेटला. तुझं बरं तुझ्या घरातून रोज हसायचा आवाज तुझं काय झालं आमच्या घरात कायम किटकिट कायम भांडणं. तुझं बरं तुझ्या घरातून रोज हसायचा आवाज तो म्हणला आपले फक्त फॉर्म्युले वेगवेगळे धोरणं सारखेच आहे. मला मग तुझ्या घरातून हसायचा आवाज कसा तो म्हणला कोणाला सांगू नको ती चपात्या करायला बसली का लाटणं फेकून आणती लागलं का ती हसतीन हुकलं का मी हसतो. याला काय म्हणायचं महाराज फॉर्म्युले वेगवेगळे प्रत्येकाचे परंतु जो स्वीकारलाय तो संसार मुळात कसा आहे दुःख बांधवडीच आहे. आणि दुःखे सांगू की सकळ संसारात सुटू नसा हे पाषाण फुटते भयताप चित्त भरला अनेक दुःखे सांगू किती महाराज सांगतात अनेक मी किती दुःख सांगू किती दुःख याच्यामध्ये दुःखानं भरलेला हा संसार आहे आणि या संसाराला ठाव ठिकाणा नाही महाराज. सारखा परिवर्तनशील आहे त्याचं नाव संसार आहे आणि अशा संसारामध्येच राहिला ना अशा संसारामध्येच मेला. दान धर्म केला नाही कधी तीर्थयात्रेला गेला नाही कधी नामस्मरण केलं नाही अखंड हरिनाम सप्ताह नाही कीर्तन नाही प्रवचन नाही काहीच नाही. ल्यावे खावे बरे असावे गावातल्या दुकानात उधारी लावावी लई उधारी झाल्यावर दुकान बदलावे 5-6 ठिकाणी उधारी झाल्यावर गावच बदलावे. खाल्लं पिल्लं मजा मारली काय केलं क्या किया आमच्या मुक्ताईनं म्हणावं महाराज बरोबर की नाही माऊली काका. तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे ए जिसे पाना था उसको तो खो दिया आ, 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 आ,
गेलं महाराज, जन्म फुकट गेला, वायाला गेला, उपयोग झाला नाही. मग असं एखादं म्हातारा, ज्या वेळेला म्हातारा होतं ना, म्हातारं होतं, मग त्याला सगळे बोलत आहे, गज बसा तुम्ही, तुम्हाला नाही कळत, गज बसा तुम्ही, तुम्हाला नाही कळत. एक दिवस नातू म्हणला, तुम्हाला नाही कळत. ते म्हातारं म्हणलं, आता लोक फक्त म्हातारीच म्हणत होती, कळत नाही कळत नाही, आता नातू म्हणला. मग आता ते म्हातारं लागलं विचार करा. एवढा विचार केला महाराज, म्हातारीची बुद्धी फिरली. जशी बुद्धी फिरली, झोप फिरली. दिवसा झोपायला लागलं, रात्री जागायला लागलं. मग रात्री जागणारं ते म्हातारं डोळ्यासमोर आणा, आणि मग 10:30 वाजेची वेळ आहे, रात्री जागतय खोकतय ते म्हातारं बसलेलं आहे, ज्यानं कधीच परमार्थ केला नाही, नामस्मरण केलं नाही, फक्त संसार प्रपंचच करत राहिला. 10:30 वाजले, नाथ सोनाचं लेकरू लागलं रडायला. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत नेलं इकडं तिकडं. ते काय राहीना म्हणून त्या म्हाताऱ्याच्या खोलीकडे नेलं, आणि तिनं सांगितलं, रडू नको, कोपऱ्यामध्ये कोण आहे पाय. कोण? भोकडी बाबा. आता निस्ताच भोकडी नाही, काही ठिकाणी 10